पुढे बघत औरंगजेबावरनं महाराष्ट्रात राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत असताना भाजप आमदार शिवेंद्रराजेंनी काँग्रेसवर निशाणा साधला, ज्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा झुंपल्याचं पाहायला मिळतंय। सगळं जे काही षडयंत्र आहे हे काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचं हे चालू असतं। आज शिवेंद्रराजे ज्या पक्षात आहे त्या पक्षाला भारताचं संविधान मान्य नाही की आपलं सरकार जे आहे त्यातून आपण राजीनामा द्यावा। भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचे आरोप आणि त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल। महाराष्ट्रात सुरू झालेल्या औरंगजेबी राजकारणात आता शिवेंद्रराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसला लक्ष्य केलं। समाजामध्ये तेढ निर्माण करतात मुद्दामून राजकारणासाठी, आणि मग दुसऱ्यांनाही करायचे की जातीवादी पक्ष आहे म्हणते। हे खोटारडेपणा जो आहे हा आपण ओळखला पाहिजे, आणि हे सगळं जे काही षडयंत्र आहे हे काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचं हे चालू असतं। याचा आपण सगळ्यांनी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे। औरंगजेबाच्या कबरीवरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच शिवेंद्रराजेंनी शिवरायांच्या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला, पण काँग्रेसनं मात्र शिवेंद्रराजेंचा डाव त्यांच्यावरच उलटवला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवेंद्रराजेंना प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करत हल्ला चढवला। आज शिवेंद्रराजे ज्या पक्षात आहे त्या पक्षाला भारताचं संविधान मान्य नाही। त्यांना बंच ऑफ थॉट्स नावाचं जे गोळवलकर गुरुजींनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ते त्यांचं संविधान आहे, तेच भाजपचं बायबल आहे। आणि त्या गोळवलकर गुरुजींनी संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलंय हे जरा पानं चाळून शिवेंद्रराजे भोसलेंनी वाचले पाहिजे की आपलं सरकार जे आहे त्यातून आपण राजीनामा द्यावा, कारण हे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा सातत्याने अपमान करणारं सरकार आहे। सदाकदा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा। औरंगजेब कधी हजला पण केला नाही आणि हा क्रूर शासक होता। आज देवेंद्र फडणवीस तेवढेच क्रूर आहेत, सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे, मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे तिथे खासदारांच्या लेखीबाळी सुरक्षित नाही। हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाच आहे। त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांवर टीका केल्यानंतर भाजपनंही जोरदार पलटवार केला। मला वाटतं हर्षवर्धन सपकाळे यांनी पहिलं काँग्रेस रूपी कबर जी उद्ध्वस्त झालेली आहे महाराष्ट्रातनं अस्तित्व दुर्बिणीतनं त्यांना शोधावं लागतंय। ते दौरा करतायत तर 5-50 कार्यकर्ते पण एकत्र यायला अडचण झाली। त्याच्यामुळे पहिलं आपलं अस्तित्व निर्माण करा, मग तुमच्या वक्तव्याला कोणतरी किंमत देईल। अस्तित्वहीन असणाऱ्या नेत्याच्या वक्तव्याला काडीची किंमत नाही। औरंगजेबाच्या क्रूरता आणि नंतर त्याच्या उदात्तीकरणावरून तापलेलं महाराष्ट्राचं राजकारण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या आरोपांपर्यंत येऊन ठेपलंय। किमान राजकीय टीकाटिप्पणी किंवा आरोप करताना यात छत्रपती शिवरायांना ओढणं टाळायला हवं, पण सध्या तरी दुर्दैवानं कोणताच पक्ष याचं पालन करताना दिसत नाही। त्यामुळे आता वरिष्ठ नेत्यांनीच पुढाकार घेऊन हे थांबवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।